अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो, स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ म्हणजेच आज मी घेऊन आले आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी अधिक मास महात्म्य अध्याय 20 मधील भावार्थ कथा. तर आपल्या चॅनलवरती 1 ते 20 हे अध्याय महात्म्य भावार्थ कथा सार मी घेऊन आलेले आहे. जर तुम्ही ते अजूनपर्यंत ऐकले नसतील तर अवश्य ऐका. ह्या महिन्यातला भगवान विष्णूंना समर्पित हा महिना आहे आणि ह्या महिन्याला अधिक मास किंवा मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात आणि काही भागामध्ये ह्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. पण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंची सेवा, पूजा, नामस्मरण, जप, व्रत, कथा अवश्य ऐका. तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा श्रवण करा किंवा बोला किंवा पठण करा. जर तुम्हाला वाचन करायला जमत नसेल, थोडे संस्कृत शब्द आहेत, तर तुम्ही किमान ऐका तरी. यामुळे तुम्हाला विष्णूंची कृपा प्राप्त होईल. आणि बघा, जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम ऐकायला पण वेळ नसेल, फार वेळ नसेल, तर किमान तुम्ही देवाजवळ बसून किमान 11 वेळेस तरी ओम नमो भगवते वासुदेवाय या नामस्मरणाचा जप करा. यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होणार आहे. ह्या महिन्यामध्ये शक्यतो होता होईल तेवढं तुम्ही नामस्मरण, जप, व्रत, कथा ऐकण्यास भर द्या. कारण की ह्या महिन्यात आपण जे काही गोष्टी करू त्याचे शतपटीने आपल्याला फळ मिळतं. म्हणून हा महिना अजिबात वाया घालवू नका. अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येतो. मग तुम्हाला पुढे पश्चाताप करावा लागेल आणि पुढे 3 वर्षांनी वाट पाहावी लागेल. आणि बघा, आजकाल म्हणजे कोरोना काळ आला होता, त्यावेळी काय घडलं म्हणजे अघटित काही घटना घडतात. आपल्या हातात कधीच कुठली गोष्ट नसते आणि आपल्या जीवनात, मनुष्य जीवनात जेव्हा आपल्याला मोक्ष मिळतो ना, जेव्हा आपण जातो, देहत्याग करतो, त्यावेळी मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला ना पुण्यच कर्म साथ देतं. आपला पैसा, अडका, जमीन, दौलत, नातेवाईक काहीच सोबत येत नाही. येतं ते फक्त आपलं नामस्मरण, चिंतन, देवपूजा, व्रतवैकल्य हेच आपल्यासोबत येतं. म्हणून आपण होता होईल तेवढं नामस्मरण करा, देवभक्तीत विलीन व्हा. चला तर मग मी महत्त्वाचं माहिती तुम्हाला सांगितली आहे, तर नक्कीच अंमलात आणा. अजूनपर्यंतही तुम्ही सेवा करायला सुरुवात केली नसेल, समजा स्नान, दान, धर्म, व्रत किंवा पूजा पाठ किंवा नामस्मरण ह्यामध्ये, तर अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक मास महिन्याचे शेवटचे 5 दिवस तर खूप महत्त्वाचे असतात. त्याबद्दल सुद्धा मी माहिती घेऊन येणार आहे. त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. पंचरात्र व्रत माहिती अधिक मासातील हा व्हिडिओ नेक्स्ट असेल, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा. आणि आता चला मग फार वेळ न घेता मी तुमचा अधिक मास महात्म्य अध्याय 20 कथासार आपण ऐकूया. तर अध्याय सोमशर्मा ब्राह्मण हा वेदशास्त्र संपन्न आणि धर्मपारायण होता. तो व्रतवैकल्य, दानधर्म, पूजापाठ, व्रतविधी सर्व करत असे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास सुरू होता, त्यामुळे तो सर्व व्रत संकल्पयुक्त करत होता. तो सर्व सेवा संकल्पयुक्त करत होता. म्हणजे स्नान, दान, धर्म, व्रत, त्याचबरोबर पूजापाठ हे सर्व तो व्यवस्थितरित्या करत होता. तो नरसिंहाचा भक्त होता. सौराष्ट्र देशातील प्रभास नगरीत सोमशर्मा हा वास्तव्य करीत होता. तो गंगा नदीच्या ठिकाणी स्नानास जात असे. स्नानातून येताना त्याला नेमका एक राक्षस वाटेत आडवा आला. तो राक्षस अतिशय क्रूर होता, पण तो त्याला खाण्यासाठी आला नव्हता. सोमशर्मा हा धीट असल्यामुळे
तो न घाबरता त्या राक्षसाशी बोलणी करतो, बातचीत करतो. तर त्यावेळी तो राक्षस त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सोमशर्मा हा धीट असल्यामुळे तो काही घाबरत नाही. तो त्याच्याशी वार्तालाप करतो. त्या वार्तालापामधून समजतं की हा राक्षस जरी असला तरी हा पूर्वजन्माच्या पापामुळे राक्षस झालेला असतो. तो राक्षस का म्हणून झालेला असतो, तर तो अतिशय लोभामुळे त्याने एका ब्राह्मणास पूर्वजन्मीची त्याने कथा सांगितली, त्या ब्राह्मणास म्हणजे सोमशर्मास. तर तो जो राक्षस, त्या राक्षसाने त्याची करुण कहाणी त्याला सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी एक पूर्वजन्मी श्रीमंत वैश्य होतो. त्याच्याकडे खूप गर्भश्रीमंत होता तो. आणि त्याचा एक मित्र होता जो ब्राह्मण होता. तो बाहेरगावी यात्रेसाठी निघाला असताना त्याने त्याच्याजवळ 10,000 सोन्याच्या मुद्रा ठेवायला दिलेल्या. त्या ठेवायला त्याने दिलेल्या आणि तो नंतर 12 वर्षांनी परत आला. त्याचा जो ब्राह्मण मित्र असतो तो 12 वर्षांनी तो परत आला. त्यावेळी त्याने सांगितलं, मी ज्या सुवर्णमुद्रा दिल्या आहेत त्या मला हव्यात. तर त्यावेळी तो लोभामुळे त्या मित्राला खोटं ठरवतो आणि मग त्याने कोर्ट कचेरी वगैरे केलेली असते, म्हणजे पूर्वीच्या काळची. तर त्या न्यायालयात देखील तो जो वैश्य असतो श्रीमंत, तो अतिशय लोभामुळे त्या गरीब ब्राह्मणाचा ज्या काही सुवर्णमुद्रा होत्या त्या देण्यास नकार देतो आणि म्हणतो हा खोटं बोलत आहे. म्हणजे अक्षरशः तो खोटं बोलतो लोभापायी, ते त्याचे स्वतःलाच ठेवून घेतो. तर ह्या खोटेपणामुळे, लोभामुळे शेवटी तो ब्राह्मण गयावया करतो, माझे द्रव्य मला हवं आहे, माझं जे मी मुद्रा तुझ्याकडे ठेवल्या आहेत त्या मला हव्या आहेत. पण तो वैश्य काही ऐकत नाही. मग शेवटी तो ब्राह्मण हतबल होऊन आत्महत्या करतो. मग त्याचंच ते पाप त्या वैश्याला लागतं आणि तो पुढच्या जन्मी राक्षस होतो. तर अशी ही त्याची कथा असते. ते ऐकल्यावर सोमशर्माला वाईटही वाटतं आणि रागही येतो, कारण की त्याने पापच केलेलं असतं. ज्या वैश्याने त्याने एका गरीब ब्राह्मणाला लुबाडायला नाही हवं होतं. एखाद्याने आपल्याकडे विश्वासाने एखादी वस्तू ठेवायला दिली आहे तर ती व्यवस्थित ठेवून व्यवस्थितरित्या सुपूर्द केली पाहिजे समोरच्या माणसाकडे. तर त्याने लोभाच्या पायात ती वस्तू स्वतःलाच ठेवून घेतली आणि दुसऱ्याच्या वस्तूवर स्वतःचा हक्क दाखवला. ही त्याची चुकी झाली. यामुळे त्याला तर ते पाप भोगावेच लागले. त्यामुळे त्याला राक्षसाचा जन्म मिळाला. मग ह्यानंतर त्याने खूप सोमशर्माकडे गयावया केली आणि मला आता ह्या योनीतून मुक्ती हवी आहे असं त्याच्याजवळ सांगितलं. तेव्हा सोमशर्माने विचार करून स्वतःच्या 7 दिवसाचे स्नान, दान, व्रत, वैकल्य, कथा जे काय ऐकून पुण्य कमवत होता सोमशर्मा, ते पुण्य जे आहे त्याने दान केलं आणि त्या राक्षसास मोक्ष प्राप्त करून दिला. तर अशा पद्धतीने बघा, लोभामुळे झाला राक्षस आणि 7 दिवसाच्या व्रत पुण्याईचे दान झाल्यामुळे त्याला झाले वैकुंठ प्राप्ती. पण असं प्रत्येकाचं मन तरी मोठं असायला हवं की एखाद्याने दान पुण्य केलं आणि आपल्याला मुक्ती मिळाली. आजकाल ह्या कलियुगात तर असे कोणीही नाही. म्हणून सांगते मी की आपलं स्वतःचं पुण्य आता आपल्यालाच कमवायचं आहे. म्हणून सतत नामस्मरण करा, सतत नामस्मरणात विलीन राहा. अजूनही तुम्ही देवधर्म करत नसाल तर अवश्य करा. ह्या अधिक मासामध्ये तुमच्या कुलदेवीला जाऊन या, ते कुलदेवीची ओटी भरा, घरात आईची ओटी भरा, आईची पूजापाठ करा, आईला एखादा चांदीचा दागिना गिफ्ट करा, ज्यामुळे आपली आई खुश होईल. घरात तुमची जर लग्न झालं असेल तर पत्नीला एखादी चांदीची वस्तू द्या, कारण की ह्या अधिक मासामध्ये आपल्या घरातील गृहलक्ष्मीला चांदी दिल्याने खुशही होते आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. त्याचबरोबर घरामध्ये देवधर्म करत असतील आपल्या पत्नी म्हणा, आई, तर त्यांना यथाशक्ती दान करण्यासाठी काही पैसे द्या आणि तुम्ही पण तुमच्या जवळच्या किंवा दूरच्या जे काही तुमचं कुलस्वामिनी असेल, कुळाचार असेल तुमचा, तो पूर्ण करून घ्या. तुमच्या कुलदेवीची ओटी भरून घ्या. त्याचबरोबर भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन 33
दीपदान करा. तर दीपदानाचं तर खूप खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण मोक्षप्राप्ती होते ना, त्यावेळी आपल्याला जे आपल्या मार्गात वैतरणा नदी येते, खूप अडचणी येतात, अडथळे येतात किंवा आपले पितृ असतात, त्या पितरांच्या मार्गात तिथेसुद्धा त्यांना तिथे मोक्ष लगेच मिळत नाही. भरपूर त्रास असतो. मग त्यांना आपण केलेल्या त्या दीपदानामुळे त्यांना सोयीचं जातं, त्यांना सुखकर जातं. म्हणजे त्यांच्या मार्गातील जी अडचणी आहेत, ते अडथळे आहेत किंवा जी काही नुकतेच वारले असतील घरातील, तर ती वैतरणा नदी जी पार करायची असते ना, तर ती नदी पार होते लवकर असं म्हणतात, अशी मान्यता आहे. तर अवश्य नामस्मरण करा, विलीन राहा भक्तीमध्ये. आपण जेवढे होईल तेवढे यथाशक्ती, अगदी तुम्हाला दिवसभर सतत नामस्मरण करा मी असं म्हणतच नाही. आपले ह्या म्हणजे कसं, आता धकाधकीचं आयुष्य आहे, पैसे कमवण्यात माणूस व्यस्त आहे, पण त्यातूनही वेळात वेळ काढून किमान 11 वेळा किंवा एक माळ 108 वेळा आपलं भगवान विष्णूचं नामस्मरण करा. अगदीच काहीच जमलं नाही ना, तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा तरी मंत्र जपा. अगदीच जमलं नाही, साधा जरी जमला तरी तरी चालतो. आणि शक्यतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करा किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे मी 3 मंत्र तुम्हाला सांगितले आहेत. अवश्य जप करा. आणि ब्रह्मांडाचे नायक आपण म्हणतो आता जे आहे, आपण बघतोच की साक्षात्कार जास्त करून आता ह्या युगात तरी आपल्याला जास्त करून मिळतो. कुणाकडून तर श्री स्वामी समर्थ यांच्याकडून. भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येतात स्वामी समर्थ महाराज. किमान त्यांची तरी पूजापाठ करा. बघा, आपला हिंदू धर्म इतका सुंदर आहे ना, प्रत्येक देवी देवताचं, कुठल्याही देवी देवताचं तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरणात विलीन राहा. ह्यामुळे ना तुम्हाला तुमच्या मार्गातील, म्हणजे आत्ताच्या नव्हे, पुढेच गेल्यावर मोक्षप्राप्तीसाठी मार्ग खुले होतात. तर नक्कीच नामस्मरण करा आणि खरंच ह्याचे खूप फळ आहे. चला तर मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची समाप्ती येथेच घेते. धन्यवाद.